हेअरस्टायलिंग करताना आपल्याला खूप सारे प्रोडक्ट्स वापरावे लागतात. त्याची एक लिस्ट आपल्याकडे असेल तर आपले हेअरस्टायलिंग एक योग्य आणि चांगली होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. जसं की तुमच्याकडं मूज असलं पाहिजे. मूज काय करणार आहे, तुमचे फ्रिजी हेअर्स असतील त्याला बसवणार आहे खाली, ते तुम्हाला एक बेस तयार करून देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जेल. जर आपण म्हणतो क्लीन हेअरस्टाईल आपल्याला करायच्या आहेत की आपल्याला बेबी हेअर्स अजिबात नको आहे, त्या हेअरसाठी आपण काय वापरणार आहोत, जेल वापरणार आहोत. नंतर आपण वापरणार आहोत हेअर स्प्रे. हेअर स्प्रे काय करणार आहे, तुम्हाला जर एखादं स्टायलिंग जागेवरती बसवायचं आहे की त्या स्टायलिंग केसांमध्ये आपल्याला स्प्रे करून त्या केसांना एक शाईन द्यायची आहे आणि एक इव्हन लुक द्यायचा आहे, तो आपण हेअर स्प्रे त्याच्यासाठी वापरू शकतो. हेअर सिरम कशासाठी वापरू शकतो की अगदीच आपल्याकडे स्प्रे अवेलेबल नाही तर आपण हेअर सिरमने केसांना मॉइस्ट देऊ शकतो. देन आपण वापरू शकतो ड्राय शॅम्पू. ड्राय शॅम्पू म्हणजे काय, केसांमधलं ऑइल आपल्याला जर काढून घ्यायचं असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, ड्राय शॅम्पू. म्हणजे आपल्याला हेअर वॉश करण्यासाठी ड्राय शॅम्पू वापरायचा आहे. सी सॉल्टचा स्प्रे. सी सॉल्टचा स्प्रे आपण कशासाठी वापरणार आहोत, तो सी सॉल्टचा स्प्रे आपण जर आपले बीच वेव्स करायचे आहेत ते आपल्याला लॉंग लास्टिंग ठेवायचे आहेत, सो अशा वेव्जला आपण सी सॉल्टचा स्प्रे वापरणार आहे. आणि हेअर वॅक्स किंवा क्ले हे कशासाठी वापरतो, तर हेअर वॅक्स किंवा क्ले आपल्याला जर हार्ड वेव्स ठेवायच्या आहेत, कर्ल्स केलेले आहेत आणि आपल्याला ते हार्ड ठेवायचे आहेत खूप वेळ, 12 आवर्स वगैरे आपल्याला 12-12 तास ते कर्ल्स ठेवायचे असतील तर आपण काय वापरणार की हेअर वॅक्स किंवा तुम्ही हार्ड हेअरचा स्प्रे तिथं वापरू शकता. एवढे स्टायलिंग प्रोडक्ट आपल्या व्हॅनिटीमध्ये असायलाच हवेत.